घ्या आणि गोड गोड बोला. नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा जो भाग आहे तो खास मकर संक्रांती स्पेशल आहे. म्हणजे आता आपण वाणाचे तर व्हिडिओ बघितले, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी तिळाचे लाडू झटपट मध्ये म्हणजे तयार हवे असतील तेही घरगुती पद्धतीचे, रेवडी आली म्हणा किंवा तिळाची चिक्की आहे ती चांगल्या म्हणजे होलसेल आणि रिटेलच्या भावामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर आपण आलो ठाण्यातील प्रसिद्ध असं दुकान, बरेच वर्ष जुनं असं कुबलमध्ये म्हणजे दर्शन फूड्स मध्ये आपण आज भेट दिली. आणि तिथे काय तर तिळगुळ आहे, चिक्की आहे, रेवडी असे तिळाचे बरेचसे पदार्थ आणि हलवा आहे, बरेचसे पदार्थ आहेत ते इथे तुम्हाला घरगुती पद्धतीने मिळणार आहे. तर आजचे दर काय ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर ठाणा पश्चिमेला यायचं, स्टेशन पासून चालत तुम्ही 10 मिनिटांवर जांभळी नाक्याला येऊ शकता. श्री पेडा मारुती मंदिर आहे या बाजूला आणि त्याच्या विरुद्ध दिशेला आहे दर्शन फूड्स म्हणून आहे कुबल. तर स्वीट, नमकीन आणि सगळं होलसेल रिटेल मध्ये तुम्हाला इथे खरेदी करता. इथे सर्व फ्रेश मध्ये तुम्हाला हे सगळे पदार्थ मिळतील, तेही 12 महिने. आणि आता खास मकर संक्रांती स्पेशल आपण आज प्रोडक्ट का आहे तिथे बनवलेले ते आपण बघणार आहोत. म्हणजे रेवडी आली म्हणा, तिळाचे लाडू आहेत, गजक आहे, ते आजच्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर आपल्या सोबत आहे दुकानाचे मालक दर्शन दादा. दादा नमस्कार. आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नूतन वर्षात खूप खूप अभिनंदन. आणि यावर्षी सांगा आम्हाला काय लाडूचे दर काय आहेत, काय सगळ्या व्हेरायटी. आपला तर कौतुक आहे की आपण दुकानामध्ये आले आणि आम्हाला एवढा प्रतिसाद दिला. दिवाळीमध्ये एवढा आम्हाला सहयोग भेटला आपला आणि एवढा आम्हाला रिस्पॉन्स छान भेटला की आम्ही सांगता येत नाही. हो का? हो, चांगल्या लोकांनी म्हणजे माहित तर होतच, पण बरेच नवीन लोक आले. कोणी कोणी बदलापूर, अंबरनाथ, झलगाव, आसनगाव, पनवेल, पेन. आम्हाला कल्पना पण नव्हती की आपण एवढा आम्ही सगळ्यांपर्यंत सेवा देऊ शकले. अरे वा. पण थोडी आमची पण चुकी होती की आम्ही डिलिव्हरीची आमची सिस्टम नव्हती. पण कोणाकोणाला आम्ही योग्य सेवा नाही पोहोचू शकलो. बरोबर. आपण पुढच्या वर्षी नक्कीच ते प्रयत्न अजूनही प्रयत्न करूया की आम्ही प्रत्येकाच्या घरी आपली सेवा पोहोचण्याचा पूर्ण प्रयास करूया. आणि सगळ्यांकडनं आपण गोड पदार्थ आणि नमकीन पदार्थ पोहोचवायचा आपण पूर्ण प्रयत्न करूया. सगळ्यांची दिवाळी हॅपी करून टाकूया. तर दादांनी सांगितलं प्रतिसाद चांगला मिळाला व्हिडिओचा आणि कुठून कुठून लोक आले तर ते सेवा पुरवायला कमी पडले, कारण वेळ कमी होता. मी बघितलं इथे गर्दी एवढी होती ना की लाईन लागत होती. दादा एका सांगा आम्हाला काय प्रोडक्ट आहे. तरी पब्लिक बाहेर उभी होती. आम्हाला खूप वाईट वाटत होतं की बाहेर एवढ्या लोकांना आम्हाला थांबवायला लागलं. आम्हाला खूप वाईट वाटत होतं. कारण ग्राहक म्हणजे आपल्या सेवा आहे. सेवासाठी आम्ही थांबलोय. आम्ही भगवान आहेत ते. बरोबर. दादा आपण लाडू पासून सुरुवात करूया. या संक्रांतीमध्ये आपण खूप प्रकारचे लाडू आणलेत. आपल्या नरम पेक्षा जे आपण वडील असतील तेही खाऊ शकणार असे लाडू पण आपल्याकडे आहेत. एकदम सॉफ्ट लाडू आहेत, एकदम नरम लाडू आहे, एकदम सॉफ्ट आले. ते हाताने पण तोडता येतील, म्हणजे मऊ एकदम मऊ. खाऊ शकतील वयस्कर लोक वगैरे, लहान मुलं ते पण खाऊ शकतील. ज्यांचे दाढ नसते ते पण खाऊ शकतील. कसे किलो आहे? 280 रुपये किलो. लाडू आपले तिळाचे आणि शेंगदाण्याचे 240 रुपये किलो. हे रेग्युलर. जे क्रंची दात असतील ते खाऊ शकणार असतील. कोणाकोणाला कडम कुडूम खायला आवडतात, म्हणजे सर्व पद्धतीचे प्रकारचे. आणि हा कोणता वेगळा दिसतोय? तेच आपले नरमवाले. बरं. गुळाचा वापर करून बनवलेले हे प्युअर गुळामध्ये. दोन्ही आयटम गुळाचीच आहेत. आणि याच्यामध्ये कोणते तीळ वापरले जातात? पॉलिश वाले. फिनिशिंग येते आणि विदाउट पॉलिश येते तर एवढी फिनिशिंग येत नाही. फक्त एवढं बरं. हे बघा, याची आणि किंमत ह्याची तुम्हाला कळलेली आहे. 240 रुपये किलो आणि 280 रुपये. आपला इकडचं बनवलेलं लाडू टेस्ट करा, चव सांगा कशी असली बनवली. सॉफ्ट मध्ये. हा. आणि बघा पाकाचा बनवलेला आहे. शेंगदाणे, वेलची युक्त आणि गुळाचा छान वापर केलेला. आणि बरोबर आहे, जास्त असं ओव्हर नाही, गोड नाहीये, छान आहे, सगळ्यांना आवडतील असे. माझ्या बाबांना डायबिटीस आहे म्हणून हे प्युअर गुळामध्येच ठेवलं आणि कमीत कमी गुळ आम्ही वापरतो. म्हणजे सर्वजण खाऊ शकतील. आणि थंडीमध्ये हे तिळाचं खाल्लेलं कधी चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये खास की ही आहे की पुण्यावरनं येतात. आतमध्ये तीळ असतं
हा तिळामध्ये तिळामधले साधं नाहीये. साधे नाही. आपल्या ठाण्यामध्ये तुम्हाला तीळ वाळले फुटाणे कुठेच मिळणार. खूप कमी भेटते. पण हे तिळाचं आहे, म्हणजे आतमध्ये तीळ असतं. तीळ गुळ खरा म्हणजे हे म्हणतात, आणि लाडू हे वेगळे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, त्याचा अर्थ. ह्याच्यामध्ये एक तिळाचा दाणा बसवलेला आहे. तो कसं पॅकेट आहे दादा हे? छोटं 10 रुपये. 10 रुपये. मस्त आहे बघा ना. आणि याच्यामध्ये तुम्हाला मग साईज वगैरे आहेत आपल्याकडे छोटे दाणे? याच्यात बारीक येतात. बरं. ह्याच्यामध्ये पण तीळ आहे? ह्याच्यात तीळ नाही. बरं, ह्याच्यात तीळ आहे, ह्याच्यात. बरं बरं. फक्त हे साखरेपासून. फॅन्सी आपण सांगतो. फॅन्सी हल्ली लहान वापरतात, पूर्वी ह्याच्यापेक्षा मोठे असायचे. बरं. पण आता साखरेचा उपयोग कमी करतात, पण भरपूर झालं. थोडं 2-2 दाणे देतात. हे पण 10 रुपये दादा? 10 रुपये. बरं. दुसरं एक नवीन हे सांगतोय, तर हे आपल्याकडे फुटाणे आहेत, त्याच्यामध्ये होल आहे. मणी सारखं डिझाईन बनवायची असेल, हार बनवायचे असेल, त्याच्यासाठी ही एकदम. बरं. ह्याच्यामध्ये बघा मणी दिलेला आहे, म्हणजे छोटासा. हे पण प्रत्येक पुण्यावरून आम्ही मागवतो. तिकडे घर काम करून ते हार बनवतात सगळं. बचत गटाच्या बायका, म्हणजे गृहिणीनेच बनवलेलं हे आहे मण्याप्रमाणे. म्हणजे याच्यापासून तुम्ही ज्वेलरी बनवू शकता. ते हलव्याचे दागिने बनतात, कानातले वगैरे, हे सर्व बेस घेऊन तुम्ही घरगुती व्यवसाय सुद्धा करू शकता. मग हे पॅकेट कसं दादा? 45 रुपीजला 50 ग्राम. 50 ग्राम म्हणजे 50 ग्रामची किंमत आहे. तुम्हाला पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो मिळणार आहे छोटे. बरं. पण हे खाण्यामध्ये इस्तेमाल नाही होत. प्लास्टिक असल्यामुळे आपण खाण्यामध्ये बघा हे एक प्रिकॉशन घ्या. ही एक टीप बघून घ्या. खाण्यासाठी नाही, फक्त हलव्याचे दागिने शोभेसाठी, फोटोसाठी वगैरे वापरले जातात, तेवढंच आहे. त्याचा खाण्यात वापर होत नाही. आतमध्ये प्लास्टिक असतं याच्यामध्ये, कारण ते होणारच नाही होल. साधा याचा करायला गेला तर तुटून जाणार. त्याच्यामुळे बघा दादानी सांगितलेलं आहे, पण कुठूनही घेतला हलव्याचे दागिने तर ते खाऊ नका. हो बरोबर. हे आपली तिळाची वडी आहे, पुण्यावरून येते. बरं. तिळाची वडी बघावी बघा. ही कशी दादा? 50 रुपये 200 ग्राम. 50 रुपये 200 ग्रामची आहे तिळाची वडी. बघूया आपण टेस्ट करून कशी काय टेस्ट, तुम्हाला सगळ्याची सांगते. आणि काय खुसखुशीत वाटते एकदम. भरपूर तीळ, तीळ आणि शेंगदाणे मस्त वापरले, आणि कोणी व्यक्ती खाऊ शकतो आरामात. मस्त पौष्टिक अशी, एकदम सॉफ्ट आहे, जशी मलाईची कशी असते तशी एकदम सुंदर चव, एकदम भन्नाट आहे. हे पण आपली एक मलाई चिक्की आहे. ही चिक्की आहे. मलाई चिक्की. मग हे पॅकेट कितीच आहे? 100 रुपये 200 ग्रामचं 100 रुपये. बरं. बस. हे आपल्या इकडनं झालं. लाडू आले. दुसरं आपले आयटम पण मागवतो महाराष्ट्राच्या बाहेरचं. हो, बरीच लोक घेतात ना. मग हे काय म्हणतात त्याला? ही आपली रेवडी आहे. अच्छा. इंदोर बनवायची. बऱ्याच मिळत नाही ही लवकर तुम्हाला इथे मिळत नाही. आपल्या इंदोरची फेमस रेवडी. तीळ रेवडी ती लाटून करतात. माझी एक मैत्रीण आहे, ती लाटून बनवते, आणि इंदोरची स्पेशल. प्युअर गुळाची, साखरेचं काही. ह्याच्यामध्ये जो गुळाचा पाक केलाय, लहानपणी ते खाल्लेले असं आम्ही शाळेच्या बाहेर, त्याची चव येते. आणि तीळ भरपूर प्रमाणात आहे, पण खाताना तो ती चिप्स सारखे वाटतात. कुरुम कुरुम मस्त. इंदोरचे प्रसिद्ध गजक आहे आपल्याकडे पण. गजक फेमस आहेत ना इंदोरचे. आम्ही आता सध्या इंदोरला गेलो तर तेव्हा बघितलेलं आहे हे गजक. आणि हे सगळे पदार्थ आलेले आहेत बघा. याच्यात कुठल्याही मध्ये साखरेचा इस्तेमाल होत नाही. याच्यामध्ये गुळांमध्ये सगळे आयटम गुळाचे, सर्व गुळापासून बनवलेले हे ह्या गोष्टी आहेत पदार्थ. हे पण एवढं सॉफ्ट आहे की सोन पापडी कशी असते, म्हणजे तोंडात घातलं ना का हे विरघळते. हा गजक मस्त, जे वेगळं काय असं ट्राय करू शकता यावेळेस. गिफ्ट देण्यासाठी पण एकदम मस्त. हे आपल्याला येणार 220 रुपये अर्धा किलो. अर्धा किलोचं पॅकेट. बरं, पाव किलो पण मिळेल? अर्धा किलोचं घ्यावं लागेल. पाव किलो करायला बॉक्स छोटा होतो, आणि त्यांच्या ट्रान्सपोर्ट मध्ये भुक्का जास्त. बरं बरं बरोबर. ही एक थोडा याचा शेप मध्ये. बरं. कोणाला फॅन्सी पाहिजे असेल तसं रोल आपण टाकू शकतो. बरं, छान व्हेरायटी आलेली. दुसरी एक आपली तिळाची चिक्की येते, जी गुजरातची आहे. गुजरात मध्ये
बाकी आपले घरातले प्रोडक्ट कोणते दादा इकडचे हे वाले? आपले हे तिळाचे लाडू लाडू हे नरम वाले आहेत. हा हा दुसरे आपल्या चिक्की आहेत तिळाची. गजब. हा शेंगदाण्याची चिक्की हे बघा हे वाले. हे सगळं आपले इकडचे. बरं हे आपले इकडचेच प्रोडक्ट इथेच बनवले जातात. दुसऱ्यांकडनं आपण आपला टेस्ट हिशोबाने बनवून घेता. बरं बरं प्रामाणिकपणे इथे सांगताय बघा. आणि हे गुजरात वरून आले. माझ्यात फक्त एकच प्रकारची आहे का मिक्स असते दादा? फक्त तिळाची. आपण बऱ्याच टेस्ट करतोय. आणि गुळ. किती तीळ आहे बघ ना वापरलेले. त्याच्यामध्ये आपल्याला काळे तिळाची चिक्की जे आपण थंडी आणि ज्यांना आयर्नची डेफिशियन्सी असते त्यांच्यासाठी हे स्पेशल काळे तिळाची चिक्की. अच्छा ही आपल्याकडे भेटेल. काळ्या तिळाची ही जी टेस्ट होती आतमध्ये फिलिंग पूर्ण भरलेलं आहे. असं नाही की पूर्ण भरलेलं आहे. आतमध्ये पोकळ आहे पूर्णपणा भरलेली आणि मस्त आहे चिक्की. सुंदर चव लागते याची. तर काळ्या तिळची टेस्ट सांगते तुम्हाला. ते पण गुळाचं वेगळीच चव आहे. म्हणजे सफेद तिळापेक्षा काळ्या तिळाची हेल्दी म्हणतात ना दादा. कोणासाठी जास्त आहे? ज्यांना आयर्नची डेफिशियन्सी असते, ज्यांना रक्ताची डेफिशियन्सी असते त्यांचा काळा तीळ एकदम उत्तम. हे बघा काळ्या तिळाची चिक्की एकदम पातळ अशी. बहुतेक नाचे बरं बरं छान अशी गोष्टी ठेवलेल्या आहेत खास मकर संक्रांतीच्या. मस्त. आणि बघा ना पॅकिंग पण छान आहे. हे बघा 220 रुपये अर्धा किलो. 220 रुपये अर्धा. दोन्ही ना दादा? ही पण बरं. शेंगदाण्याची चिक्की आहे, मिक्स चिक्की आहे. त्याच्यामध्ये चिक्कीमध्ये काय काय वापरलेलं असेल? याच्यामध्ये थोडीशी साखर असते. अच्छा थोडीशी असते याच्यामध्ये. आणि व्हाईट का वापर? हे राजगिरा, शेंगदाणा, गुळ, साखर. म्हणजे सगळे उपासाला पण खाऊ उपयोग करू शकतो. बरोबर बरं. बरेचसे चिक्कीचे पदार्थ. हे आपल्याला 220 रुपये किलो पडतो. किलो? अच्छा. 110 रुपये डब्बा. अर्धा किलोचे पॅकिंग येते. 110 आहे. हो बघा हे 110 ची चिक्कीचे मिळणार आहे तुम्हाला. आणि किती बघा क्वांटिटी किती आहे? 16 पीस येतात. कोणाला हळदी कुंकू मध्ये वाटण्यासाठी एकदम वेगळी आयटम. आणि आपल्याला 7 रुपये पर्यंत एक पीस पडतो. अरे वा मस्त. बघा म्हणजे तुम्हाला लाडू नेहमीच देतो आपण. थोडस वेगळं युनिक काय द्यायचं असेल तर चिक्की तुम्ही देऊ शकता. मिक्स मधली पण आहे. त्यांना मिक्स मधली पण तेवढीच किंमत आहे. कुठलेही घ्या 110 रुपये अर्धा किलो. शेंगदाण्यामध्ये कुठलेही घ्या 110 रुपये. बरं हे बघा हे शेंगदाण्याची पण आहे. क्रश शेंगदाणा आहे. बरं संपूर्ण इथे सेट आहे. आणि मिक्स मध्ये पण त्यांनी डाळ ठेवलेली बघा. राजगिरा आहे. सगळ्यांचा चव करायचा असेल ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. बरोबर. हा मिक्स मध्ये तर बरेचसे प्रकार चिक्की मध्ये पण आहे. रेवडी मध्ये आहे. पातळ ते चिक्की आहे. इंदोरची. तर बरेच प्रकार आलेले. हे आपला काजू कतरी फ्लश डिझाईन मध्ये चिक्की आहे. ही पण गुळाची चिक्की आहे. थोडासा फॅन्सी म्हणून काय लाडूच्या ऐवजी तुम्ही हे असं देऊ शकता या वर्षी. खूप सारी काही खाऊ न शकत त्यांचे दात एकदम नसतील त्यांच्यासाठी हे स्पेशल. हे फक्त काळा तिळाची चिक्की आहे. याचं घरगंटीमधनं फिरवून त्याच्या आतमधनं तेल बिल सगळं काढून याची चिक्की बनवतात. हे स्पेशल आमच्या गुजरातीमध्ये ह्याला म्हणजे माव्यासारखं सॉफ्ट. हो माव्यासारखी सॉफ्ट एकदम. कचुरी असं म्हणतात असं गुजरातीमध्ये आम्ही. बघा वेगळं काहीतरी. म्हणजे लहान वयस्कर माणसांचे दात नसतील त्यांना आयर्नची जरूरत असेल हेही याच्यामध्ये पण चव घेऊन त्यांचे आनंद घेऊ शकतात. थंडीमध्ये हे सगळं वापरलं स्पेशल आहे. खाल्लं पाहिजे म्हणून तिळाला महत्व आहे. संक्रांतीचं वाणामध्ये तिळाला महत्व का दिलेलं तर या वातावरणामध्ये ऋतूमध्ये हे खाल्लं जातं. आणि बरेचसे प्रकार आहेत ना. तर ह्याची काय म्हणाले तुम्ही? 50 रुपये. तर तसेच तुम्हाला बरेचसे चिक्कीचे प्रकार आहेत इथे. अच्छा अच्छा तीळ पापडी. ही बघा तीळ पापडी 3 आहेत ना हे दादा? 3 पीस. आता आपण खाल्ले ना याच्यामध्ये तर बरंच आहे. रेवडीचे प्रकार पण आहेत. बरेचसे चिक्की मध्ये पण व्हरायटी आहे. ही बघा मलाई चिक्की म्हणून आहे. संक्रांतीसाठी स्पेशल आपल्या पेंटचे आणि शहापूरचे पापड पण आपल्याकडे भेटतील. काय बरं? रुपवकारी पोहाचे मिरगुंडे. हे कसे किलो येणार? 40 रुपये पॅकेट. 200 ग्रामची पॅकिंग असते आपली पापडांची. आणि हे गव्हाचे कुडाई, तांदूळची कुडाई, तांदूळचे पापड सगळं 40 रुपये पॅकेट.
हे बघा 40 रुपयाचं होलसेलचे दर आहे. हे खास पेंटचे तुम्हाला या सगळ्या पापडाचे प्रकार मिळणार आहेत. आणि बटाट्याचे हे तांदूळचे पापड आहेत, छोटे वाले. आणि साबुदाणा कसे 40 रुपये. बघा साबुदाण्याची फेणी 40 रुपये. मसालाही वापरू शकतो आपण. पापड पण भेटतील. हे नाचणीचे पापड, नाचणीवरची छाल काढून नंतर बनवलेले पापड आहेत. हे नाचणी सत्तूचे पापड आपण नाचणीचा सत्वापासून बनवले म्हणून त्याचा कलर बघा कसा आहे, म्हणजे वेगळाच. अगदी ओरिजिनल तुम्हाला मिळणार आहे ही वस्तू. ही पण किती रुपये 40 रुपयाला 25 पीस येतात. बरं. आणि हे दादा स्पेशल बटाटा पापड, लाल मिरची पापड, हिरवा मिरची पापड. बघा लाल मिरची पावडर, हिरवा मिरची पावडर पापड आहे. आणि हे दादा बटाट्याचे, हे तांदूळचे पापड. बरं. तांदळाचे पापड बघा. हे गहू कोडे. बरं. हे तांदूळ कोडे. बरं. तर पापडांचे प्रकार पण तुम्हाला मिळणार आहे. पेंटचे पापड आहे आणि नाचणीचे पापड. तर भन्नाट आहे इथली चव. तर बरेचसे इथे ग्राहक आहेत आणि खूप गर्दी असते कायम. तर इथे आहेत आपले ताई, नमस्कार. आपण कुठून आहात? नौपाडा ब्राह्मण. आणि कायम इथे खरेदी इथे कायम आवडतात इथले प्रोडक्ट? हो. काय वैशिष्ट्य सांगा. 5-6 वर्ष झाले जवळपास, म्हणजे जास्ती. हे दुकान बनायचं होतं तेव्हापासून मी इथेच खरेदी करते. म्हणजे सगळं चांगली क्वालिटी चांगली असते. जास्त तुम्हाला कुठला मेनू आवडतो इथला पदार्थ? सर्व आवडतं तुम्हाला. दिवाळीचा फराळ पण दिवाळीचा खूप चांगला असतो. फ्रेश ना. आणि गुळाचे पदार्थ. हो बरोबर. बरं. खूप छान माहिती दिली, धन्यवाद. तर इथे तुम्ही बघू शकता ड्राय स्नॅक्स मध्ये तुम्हाला अगदी ताजे पदार्थ इथे जे बनवले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी फरसाण आहे, केळ्यांचे वेफर्स आहेत जे तुम्हाला अगदी हळदी कुंकवासाठी लागतील, बटाट्याचे वेफर्स आहेत किंवा चिवडा आहे, शेवांचे प्रकार आहेत. ते सर्व काही ताजं मिळणार आहे. आणि इथे सरबतांचे प्रकार सुद्धा इथे बघा आहेत बरेचसे. तुम्ही आता मित्र मंडळी आली तर तुम्ही ते सरबत सुद्धा बनवू शकताय. हे सगळे रॅक्स आणि इथे ठेवलेले आहेत. तशा पद्धतीने हे शॉप आहे. लाईफ आपली गुळपोळाची 8 ते 10 दिवसाची असते. बरं. 8 ते 10 दिवस राहतात. प्रवासात पण ह्या टिकतात आणि बऱ्याच जणांना बनवायला येत नाही. तर ही तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीची मिळणार आहे. आणि मी टेस्ट करून सांगते, दादा मला देतात टेस्टला. आणि तुम्ही ते टेस्ट करून प्रत्येक पदार्थ खरेदी करू शकता. टेस्ट आवडल्यानं तुम्हाला आवडणारच. प्रत्येक पदार्थ इथला बेस्ट आहे. तर आपण टेस्ट करूया. आतमध्ये आपण उघडूनही बघितलं तरी आतमध्ये आपल्याला गुळ आणि तिळ दिसणार. बरं. हे बघा गुळपोळी म्हणजे माहिती आहे ना, बऱ्याच जणींना माहित पण असेल. थोडी ही असते आतमधून. मस्त. त्याला पदर सुटले ते बघा. दादा दाखवतात तुम्हाला जवळ. तीळ वगैरे आहेत आतमध्ये. ते दिसत नाही बघा. तीळ गोळे सगळं. हे बघा आतमध्ये तीळ वगैरे आहेत. छान स्वाद आहे. आणि तो गुळ वापरलाय म्हणजे असं जास्त गोड नाही. गुळ आपला कोल्हापूरवरून गुळ येतो, त्याच्यातनं बनवलेली पुरणपोळी. मस्त एकदम बढिया. हल्दी कुंकू आपल्या घरी फंक्शन असला, सोसायटीमध्ये असला तर आपण असं बॉक्सेस पण आपण कस्टमाइज करून बनवू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये लाडू वगैरे, लाडू आले, चिवडा आला, कचोरी आली आणि गोडाचा पदार्थ आपण असं हे बघा. 40-50 रुपयापर्यंत आपल्याकडे बॉक्सेसची आपण रेंज मध्ये आपण बनवू शकतो. हे 40 मध्ये तुम्हाला पॅकेट्स केलेले आहेत. म्हणजे आता हळदी कुंकवाचा सण हा आपल्या बायकांसाठी मस्त पर्वणी असते. महिनाभर छान साड्या नेसा, नटायचं, मुरडायचं, हिच्याकडे जायचं, तिच्याकडे जायचं, आपला हक्काचं असतं. तर त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं दादांनी सोय केली. लाडू, एक कचोरी, समोसा, वेफर असं पण आपण बनवून कस्टमाइज करू. 50 रुपयापर्यंत एक बॉक्स पडतो आपल्याला. आणि हे सगळे पदार्थ फ्रेश मिळणार. हे बघा आपल्याकडे सगळं बनतात. हे सगळं आयटम कचोरी वगैरे आहे याच्यामध्ये दिलेलं आहे. चिवडा आहे, पोटॅटो वेफर, लाडू, काजू कतरी, म्हणजे एक गोडाचा पदार्थ. म्हणजे असं तुम्हाला हवं असेल ना बॉक्स पॅकिंग सकट कस्टमाइज पण आपण करू. बरं. मग आधी आम्हाला ऑर्डर द्यावी लागेल. 1 दिवस पहिला ऑर्डर आपल्याला द्यावं लागतं. 1 ते 2 दिवस. बरं. तर छान दादांनी सगळी सुविधा केलेली आहे. झटपटीच्या काळामध्ये, अगदी घाई गडबडीच्या काळात लाडूचं साहित्य पण आणलेलं असतं आणि करायला वेळ पण नसतो गृहिणीला. कधी कधी वेळ जातो की आज बनवू उद्या बनवू. तर हे लाडू तुम्हाला घरगुती पद्धतीचे, अगदी रेवडी आहे, बरेचसे प्रकार
प्रकार दादानी दाखवले आणि पापड सुद्धा आहेत आणि मुळात म्हणजे तुम्ही जे स्नॅक्सचं सर्व आपण कस्टमाइज पण आपण करतो. म्हणजे 40 रुपयापासून 40 सुरुवात ते 50 पर्यंत जसं आपल्याला बजेट असतं वस्तू त्याच्या कुठली हिशोबाने हवी. आपण बघू शकतो. बर्थडे पार्टी असो सगळ्यासाठी आपण कस्टमाइज करून देतो बघा बॉक्सेसचं. बॉक्सेस पण तुम्हाला अवेलेबल आहे या आणि मस्त फायदा घ्या. तर दर्शन दादा खूप खूप धन्यवाद तुमचे. आपला खूप खूप आभार. आपण आले, आपण एवढा सहयोग देता आमच्यासाठी खूप 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 धन्यवाद मॅडम. कारण माझा हाच हेतू असतो की आपल्या दर्शकांना चांगलं ते मिळावं आणि हे चांगलं बरंच प्रसिद्ध. दादा किती वर्ष जुनं? आपलं 40 ते 50 वर्ष आपलं जुनी दुकान आहेत. आपली आता 4थी पिढी पण तयार होते, ती पण येणार आहे आपल्या दुकानामध्ये लवकरच येऊ देत आणि खूप शुभेच्छा. तुम्ही अजून काय काय आमच्यासाठी उपलब्ध कराल, छान छान मेनू ठेवाल. सेवा तर पुरवतच असतात कायम आणि खूप गर्दी असते, वेळ काढून आम्हाला शूट करावं लागतं. काय म्हणाल अजून? धन्यवाद मॅडम, तुमची एवढी आम्हाला कृपा झाली की आम्ही दिवाळीमध्ये एवढा आम्हाला प्रतिसाद भेटला. तुमच्यासाठी खूप 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 धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. तुम्ही एवढी वर्ष सेवा पुरवतात, वडलोन पाहिजे ते चालवतायत बिझनेस. दादा एवढे व्यवस्थितपणा आहे ना इथे, सगळा साफ टापटीप पण आहे. वरती तुमचं आहे ना हे बनवतात, वरती आपलं वरतीच कारखाना आहे, वरती आपलं गोडाऊन आहे, आपलं एवढीच दुकान आहे आणि आपण एवढ्याच आपली सेवा देतात. पण चांगली सेवा पुरवतात, प्रामाणिकपणा आहे. प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं आणि आपले आभार मानले. मी पण तुमचे आभार मानते आमच्या दर्शकांतर्फे पण. आणि तुम्ही इथून खरेदी केली असेल दिवाळी तर नक्की सांगा की आम्ही खरेदी केली. तुम्हाला कसं वाटलं इथले प्रोडक्ट? काही चेंजेस असेल तर आम्हालाही कळवा, आम्ही त्याच्यामध्ये अजून काहीतरी चेंजेस करून त्याच्यासाठी आम्ही पूर्ण नवीन काहीतरी आयटम घेऊन येऊ शकतो. तर तुम्ही सुचवा सुद्धा की काय तुम्हाला वाटलं. इथले पदार्थ घेतल्यानंतर तुम्ही लांबून दुरून आला, प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेअर करा आणि इथे आवर्जून भेट द्या तुम्हाला काही हवं असल्यास. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकरच येणार आहोत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. धन्यवाद दादा.